नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र BC ट्रेनिंग देणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता BC लॉग इन आपण केलेलं आहे. BC लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मेन्यू दिसत आहेत. KYCचा मेन्यू आहे, त्यानंतर ऑर्डर सर्व्हिसेसचा मेन्यू आहे, त्यानंतर IMPS, NEFT, UDIR, त्यानंतर KYC, APS मेनू याविषयीची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. जितकं शक्य होईल तितके मेन्यू मी आज आपल्याला ट्युटोरियल स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी KYC जे आहे, KYC कशी करायची, तर कस्टमरचा आधार नंबर एंटर करून सबमिट करून कस्टमरचा थंब घेऊन आपण कस्टमरचे KYC करू शकतो. त्यामध्ये कस्टमरचे KYC केल्यानंतर आपल्याला बँकेकडून 30 रुपये कमिशन मिळत असते आणि 30 रुपये कमिशन तुमच्या लॉग इनला दिसत असते. त्यानंतर ऑर्डर सर्व्हिसेसमध्ये खूप काही सर्व्हिसेस आहेत, यांचे सुद्धा कमिशन आपल्याला मिळत असते. त्यानंतर APY एनरोलमेंट आपण करू शकतो. अटल पेन्शन योजना यामध्ये सुद्धा 30 रुपये कमिशन आपल्याला मिळत असते. अटल पेन्शन योजनेमध्ये आपल्याला 70 रुपये कमिशन मिळते. त्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत, त्यापैकी फक्त महत्त्वाच्या सर्व्हिसेसमध्ये आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता होम व्हेकल लोन. या ठिकाणी आपण लोनसाठी लीड जनरेट करू शकतो. फक्त लीड जनरेट केल्यानंतर 250 रुपये कमिशन आपल्याला मिळत असते. या ठिकाणी कस्टमरचा अकाउंट नंबर, आधार नंबर टाकायचा आहे आणि अमाऊंट टाकायचा आहे. आपल्याला कितीचं, 5 लाखाचं लोन पाहिजे, 2 लाखाचं पाहिजे किंवा 3 लाखाचं लोन पाहिजे, तर या ठिकाणी आपण अमाऊंट घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लोन कोणकोणत्या प्रकारचं मिळतं. गोल्ड लोन मिळतं, ॲग्रिकल्चरल लोन मिळतं, मुद्रा लोन, होम लोन, त्यानंतर व्हेकल लोन, फोर व्हीलरचं सुद्धा लोन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरचा अकाउंट नंबर, आधार नंबर आणि अमाऊंट या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्व्हिस या ठिकाणावरून सिलेक्ट करायची आहेत. कस्टमरचा थंब घ्यायचा आहे. त्यानंतर जी रिसिप्ट जनरेट होणार आहे ती रिसिप्टची प्रिंट काढून कस्टमरला द्यायची आहे. मग कस्टमर काय करेल, बँकेत जाईल आणि बँकेत गेल्यानंतर ब्रांच मॅनेजर किंवा जे वरिष्ठ अधिकारी असतात बँकेमध्ये ते अप्रूव्ह करतील आणि अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला 250 रुपये कमिशन मिळणार आहेत, प्लस 750 रुपये कमिशन सुद्धा मिळणार आहेत. ती कधी मिळणार आहेत, कस्टमरला जेव्हा लोन मिळणार आहे त्यावेळेस 750 कमिशन आपल्याला BCला मिळणार आहेत. तर या ठिकाणावरून सुद्धा आपण कमिशन जास्तीत जास्त कमवू शकतो. त्यानंतर PMJJBY, PMSBY या ठिकाणी करू शकतो. PMJJBY आपण करू शकतो. कस्टमरचा अकाउंट नंबर एंटर करायचा, अकाउंट व्हेरीफाय करायचं आणि कस्टमरच्या अकाउंटमधून काही पेमेंट कट होणार आहे, त्यानंतर सुद्धा आपल्याला काही कमिशन मिळणार आहेत. या ठिकाणी आपल्याला PMJJBYचा जवळपास 15 रुपये कमिशन आहेत. त्यानंतर PMSBYचं सुद्धा आपल्याला 1 रुपया कमिशन मिळत असतं. त्यानंतर आधार सेडिंग स्टेटस, आपण आधार सेडिंग स्टेटस सुद्धा या ठिकाणी आधार सेडिंग स्टेटस सुद्धा चेक करू शकतो. मी तुम्हाला माझा आधार सेडिंग कुठं आहे दाखवतो. या ठिकाणी हा कस्टमरचा आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर कॅप्चर काय करायचं आहे, प्लीज प्रोव्हाइड कन्सेंटवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कस्टमरचा थंब घ्यायचा आहे. थंब घेतल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता अशा प्रकारे कस्टमरचा थंब घ्यायचा आहे आणि
थंब घेतल्यानंतर थोड्याच वेळामध्ये कस्टमरचा आधार सीडिंग कुठे आहे हे आपल्याला लक्षात येणार आहेत. तर मित्रांनो, आपण बघू शकता माझं जे आधार सीडिंग आहे ते बँक ऑफ बडोदाला आहे. तर 17 नोव्हेंबर 2018ला आधार सीडिंग झालेला आहे. अशा प्रकारे आपण चेक करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्यानंतर NPS सर्व्हिस आहेत, कार्ड परमनंट हॉटलिस्ट आहेत, KYC विथ ॲड्रेस चेंज आहेत. या सर्व्हिसेस विषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहेत. कारण मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थांबत आहेत. आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय